हे दोघं काहून एकामेकाला वाण देत आहेत तर मी सांगतो तुम्हाला सगळ्यात पण तर का म्हणता पोट्टे आहे तुम्ही सगळे मजेत असाल तर सकाळ सकाळी मी पराठा निपटवला आणि दादाच्या घरी आलो, मस्त बेल वगैरे घेतला. आज सोमवार होता तर मंदिरावर जायचं होतं. माहीर होता घरी तर माहीरला म्हणलं मी पण चाल म्हटलं तू पण मंदिरावर, तुझं पण आज दर्शन करून देतो म्हटलं. चांगलं छानपैकी एक नंबर मंदिरावर आल्यानंतर आपल्या गावाच्या मंदिर एक नंबर शांत राहतं भाऊ. सोमवार दिवशी पण एक नंबर. मग पूजा वगैरे केली आणि मी चाललो मग घरी आलो. घरी आल्यानंतर आपली स्प्लेंडर उचलली, मस्त चुम्मेश्वरीला घेऊन निघालो. तोंडाला बांधला दुपट्टा आणि मग आलो खापेखेड्यामध्ये. मित्राला घेतलं सोबत्याला आपला, मग चाय वगैरे घेतला. चाय वगैरे घेतल्याच्या बाद डायरेक्ट प्रॅक्टिकल लॅबमध्ये आलो, कारण आमचे प्रॅक्टिकलचे एक्झाम चालू होते आणि ज्यानं प्रॅक्टिकल बुक नाही त्याला अलग बसून ठेवलं होतं. तर ह्या तनूला अलग बसून ठेवलं. प्रॅक्टिकल वगैरे झाले आमचे. त्यानंतर MSc-CITचे फॉर्म भरायला आलो. MSc-CITचे फॉर्म वगैरे भरला मी आणि त्यानंतर बँकेत आपली जमापुंजी टाकून दिली मी. आणि मग त्यानंतर पप्पा दिसले खापेखेड्यामध्ये. तर चाल म्हणे पप्पा नाश्ता घेतलं. मग यायला म्हणलं गाडी घेऊन ये म्हणलं, आपली चुम्मेश्वरी तिथेच राहीन म्हणलं. तर काय जयभोलेमध्ये आणलो. जयभोले म्हणून नाश्ता घेतला आणि त्यानंतर आलो मी पेट्रोल टाकायला. पेट्रोल वगैरे टाकलं आम्ही टाईटमध्ये आणि त्याला म्हणलं सोबत्याला तू गाडी चालव म्हणलं, मी मागं बसतो म्हणलं. मग आम्ही आलो मामा पकोडेवाल्याच्या इथं. मामा पकोडेला इथं एक नंबर समोसा घेतला टाईटमध्ये आम्ही बनवून. त्यानं मग निघालो भाई. मग यशच्या घरी सोडून दिलं यशला आणि मी निघालो भाई मग घरी जायसाठी. घरी आलो. घरी आल्यानंतर मग मित्रांना बोलवलं त्याच्या घरी. त्याचा बड्डे मम्मीचा बड्डे होता म्हणे. तर आम्हाला नाश्ता वगैरे केला आम्ही. याच्याच पहिले केक वगैरे कट केला होता. ह्या गळीत मस्त एक नंबर खाऊन राहिला भाई नाश्ता. आपला सोबती नाश्ता झाल्याबरोबर चाय आणून दिला भाई. मग चाय घेतला. फुकटाच्या कधी सोडत नाही आपण. मग आमच्या नाश्ता वगैरे झाला आणि मी निघालो तिथून. ह्या सोबतीला म्हणलं तू मस्त निवटं म्हणलं आरामात घरी येऊन पाहिजे का यायचे बदले तमाशे चालू होते.